बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीने। जंतर मंतर लाठीचार्जचे पडसाद आता मेहकरमध्ये देखील पाहायला मिळत आहेत। विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनात घोषणांनी मेहकर दणाणलं होतं। या सरकार विद्यार्थी जणू या देशाचे दुश्मन आहेत, पाकिस्तानातून आलेत अशा प्रकारची वागणूक आपल्याच विद्यार्थ्यांना या सरकारने दिलेली आहे। त्याच्या विरुद्ध आज सगळीकडे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेली आहे। मेहकर मधील समस्त जे काही आमचे नगराध्यक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, इतर पक्ष, सर्व स्तरीय जनता यांच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाक्षरी अभियान सुरू केलेलं आहे। या स्वाक्षरी अभियानामध्ये सगळ्यांनी स्वाक्षरी करून आंदोलनाला आम्ही सपोर्ट केलेला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना खोतांवर संतापली। विद्यार्थ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करू नका अशा शब्दात दामू इंगलोय यांनी खोतांना सज्जड दम दिला। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे। त्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला, विद्यार्थ्यांना मारण्यात आलं आणि महाराष्ट्रातले सदाभाऊ खोत म्हणतात की दिल्लीमध्ये आतंकवादी येतं, राजीनामा झाला नाही पाहिजे शिक्षण मंत्र्याचा। सदाभाऊ, तुम्ही एकतर शाळा शिकले नाही, तुम्ही 8वी नापास माणूस, ते बी शाळेत गेले का नाही कधी माहित नाही, आणि तुम्ही दिल्लीच्या प्रश्नावर बोला लागले, विद्यार्थ्याच्या प्रश्नावर बोला लागले। जरा अवकातीत बोलायला शिका सदाभाऊ, नाहीतर विद्यार्थी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाहीत। पंढरपूरच्या वेळापुरात पालखी विसाव्याजवळ टेम्पोनं 7 वारकऱ्यांना धडक दिली आहे। 4 वारकऱ्यांची प्रकृती गंभीर असून 3 जण किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पालखी मार्गावर वाहनं न सोडण्याचे आदेश दिले होते, तरीही परिवहन मंत्र्यांच्या आदेशाला आरटीओची केराची टोपली पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।